जरांगे यांच्या संदर्भात अफवा पसरवणं थांबवा, अन्यथा नाव जाहीर करू असा इशारा जरांगे यांनी दिलेला आहे। मराठ्यांचं खोटं बोलून वाटोळं करू नका असंही मनोज जरांगे म्हणाले। महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतोय, 10 तारखेला मी प्रचंड मोठी बैठक पण लावली आणि 10 तारखेला या कायद्याची अंमलबजावणी व्हावे म्हणून मी आमरण उपोषण करायला लागलो। मी कुठेही बसो, मी ओपन बसलो तरी मराठा म्हणूनच बोलतो आणि 4 भिंतीत बसलो तरी मराठ्यांच्या आरक्षणाविषयीच बोलतो। विरोधी पक्ष सत्ताधारी सगळे एकवटले त्याच्यात आणि यांनी अंधारातून त्यांच्या पडद्याच्या पाठीमागून कार्यकर्ते पुढे घातले। ते जर ह्या 2-4 दिवसात गप्प बसले नाही, त्या कार्यकर्त्याच्या नावासह ह्यो कोणत्या पक्षाचा नेता आहे, विरोधी पक्षाचा आणि सत्ताधाऱ्यांचा, त्यांच्या पाठीमागचे जे मंत्री आहेत त्यांचे सुद्धा नाव घेणार आहेत आणि विरोधी पक्षातले जे आमदार आहेत, नेते त्यांचे सुद्धा आम्ही नाव घेणार आहेत। यांचे कार्यकर्ते यांनी पुढे घातलेत मराठ्यांचा वाटोळा करायसाठी। मी इतका त्याग करून, इतका चिकटपणानं सातत्याने ही लढाई लढतो। इतकी तू लढून दाखव, चल तू इतकी, फक्त मी लढतो इतकं रात्रंदिवस माझ्यासारखं फिरून दाख। मी 4-4 रात्री 4-4 दिवस सलग जागवतो आणि सलाईन घेऊन पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी जागेव। तुला व्हॉट्सअप फेसबुकवर लिहायला काय होतं माकडा, तुझं पोट भरलं, तू लोकांच्या जेवावर खाणारा माझ्या गोरगरिबांचा का वाटोळा करतोय। माझे इतकं तू लढून दाख। 5 महिने झाले या जागेवर बसून मी, 5 महिने नसताय पत्रकारांनी माझं वाजविलं असतं, एक बी पाऊल माझं चुकीचं पडलं असतं तरी ते माझ्या नजरासमोर येते। पत्रकार बांधव सुद्धा, मी सुद्धा हालत सुद्धा नाही जागेवर।